नमस्कार, नेहा न्यूजच्या बातम्यात आपले स्वागत। आपण पाहत आहात लोकसभा निवडणूक धमाका 2019। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचे चंद्रकांत खैरे, शिवस्वराज्य पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष झांबड यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या रॅलीतून आपला निवडणुकी अर्ज दुपारी 2:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते। यामध्ये माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार सतीश चव्हाण, कदीर मौलाना, माजी आमदार कल्याण काळे, माजी शहराध्यक्ष अक्रम खान, पॅंथर रिपब्लिकन पार्टीचे नेते गंगाधर गाडे, इब्राहिम खान यांच्यासह स्त्री पुरुष रॅलीमध्ये सहभागी झाले होते। विशेष रॅलीत तिरंगा झेंडा काँग्रेसचा व निळे हिरवे झेंडे घेऊन कार्यकर्ते रॅलीत नाचत होते। मुस्लिम महिला सुद्धा बुरख्यामध्ये रॅलीची शोभा वाढत होती। इस लोकसभा चुनाव में आप किसको वोट देना पसंद करेंगे मामू? ऐसे तो बहुत उम्मीदवार खड़े हुए हैं, हमको तो पसंद है मोहसिन सर। हर सुख दुख में हमारे साथ रहते, उठना बैठना हमारा हमेशा है, खाना पीना सब साथ में रहता है, अड़े अड़चन को काम आते हैं, पढ़े लिखे नौजवान हैं, हर लोगों के सुख दुख में साथ आते हैं। चाहे घाटी के दवा खाने का मसला हो, पुलिस स्टेशन का मसला हो, जो भी अड़ी अड़चन रहेंगे उसमें हाजिर रहते हैं। लोकसभा निवडणुकीच्या अनेक राजकीय घडामोडी पाहण्यासाठी नेहा न्यूजशी संलग्न रहा। याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। धन्यवाद।